नमस्कार. जर तुम्ही कॉलेज गर्ल किंवा ऑफिस करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण की मी आज तुम्हाला कॉलेज किंवा ऑफिससाठी कसा मेकअप केला पाहिजे हे आज तुम्हाला शेअर करणार आहे. जेव्हा मी कॉलेज करायची तेव्हा तर मला काही या गोष्टींचं नॉलेज नव्हतं. पण आता माझ्याकडे नॉलेज आहे, सो मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मी मस्तपैकी फ्रेश झालेली आहे आणि माझ्या चेहऱ्यावरती काहीही लावलेलं नाही आहे प्रोडक्ट. सो इथे मी माझा कॅमेरा व्यवस्थित साफ करून घेत आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे की डिकन्स्ट्रक्टची सनस्क्रीन आहे. सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे. कॉलेज, ऑफिस काही असो, तुम्ही सनस्क्रीन वापरली पाहिजे. कारण की सनस्क्रीनमुळे टॅनिंग होत नाही आपल्या चेहऱ्यावरती. आणि हे माझं कॉलेज संपल्यानंतर मला लक्षात आलं की सनस्क्रीन किती महत्त्वाचं आहे. सो मी आता उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काही असो, मी सनस्क्रीन वापरतेच. सो इथे मी सनस्क्रीन कसं लावत आहे तुम्ही बघू शकता. सो मी 2 बोटांवरती सनस्क्रीन घेतलं आणि व्यवस्थित मसाज करत आहे. आणि मी कोणतंही प्रोडक्ट लावते वेळेस व्यवस्थित मसाज करते. मसाज हा माझा एक फेवरेट पार्ट आहे माझ्या स्किन केअरमधला. सो इथे मी व्यवस्थित मसाज करून घेत आहे आणि डिकन्स्ट्रक्ट, जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही हे सनस्क्रीन वापरलं पाहिजे. खूपच छान आहे आणि सध्याला ऑफर पण चालू आहे. आय थिंक 500-550 रुपयाला 2 सनस्क्रीन आहेत. बाय वन गेट वन चालू आहे. सो तुम्ही पण सनस्क्रीन वापरायला चालू करा आणि खूप चांगला आहे. सो 2 मिनटं मी थांबलेली आहे. त्यानंतर मी आता लावत आहे लिप बाम. आणि हे प्रॉपर लिप बाम नाही आहे, हे बोरोलिन क्रीम आहे जी की खूप चांगली आहे. आपले जर ओठ काळे असतील किंवा अशा ओठांमध्ये रेषा पडलेल्या असतील तर हे बोरोलिन खूप चांगलं आहे. आय थिंक हे 100 ते 150 रुपयाला भेटून जातं कुठल्याही मेडिकलमध्ये. आणि मी जे प्रोडक्ट वापरत आहे त्याचे मी तुम्हाला प्राईजही तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो सनस्क्रीन 500-550 रुपयांमध्ये भेटून जाईल आणि हे बोरोलिन 100-150 रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि खूप छान आहे. परत आपले 2 मिनटं आता झालेले आहेत आणि इथे तुम्ही बेबी क्रीमही वापरू शकता किंवा हे माझ्याकडे कन्सिलर आहे. सो मी एकदम छोटंसं, एकदम तिळा इतकं दाण्या इतकं छोटंसंच मी असं बोटाला लावून घेणार आहे. आणि जिथे जिथे मला काळे डाग आहेत किंवा डोळ्यांच्या खाली काळे धब्बे पडलेले आहेत तिथे मी हे लावून घेणार आहे. एकदम थोडंसं लावायचं आहे, आपल्याला प्रॉपरली मेकअप करायचा नाही आहे. त्यामुळे एकदम थोडंसं आपले जे काळे डाग आहेत चेहऱ्यावरती, पिंपल्स वगैरे आहेत ते हाईड झाले पाहिजेत. सो तेवढंच लावायचं आहे आणि इथे मी व्यवस्थित लावत आहे प्रॉपरली. मला जेवढं लागतं मी तेवढंच लावत आहे. सध्याला माझ्या चेहऱ्यावरती थोडे जास्तच डाग झालेले आहेत त्यामुळे मी थोडंसं जास्त वापरत आहे. सो अशा प्रकारे इथे मी ब्लेंडर यूज करत नाही आहे. इथे मी माझ्या हातांनीच जे काही कन्सिलर लावलेलं आहे ते मी व्यवस्थित ब्लेंड करत आहे हाताने. आणि हाताने व्यवस्थित नॅचरल वाटतं, जास्त असं मेकअप केल्यासारखं वगैरे वाटत नाही. सो आपल्याला फक्त आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग धब्बे हाईड करायचे आहेत, पूर्ण ओव्हरऑल मेकअप करायचा नाही आहे. सो मी इथे हाताने व्यवस्थित ब्लेंड करत आहे, तुम्ही बघू शकता. आणि यामुळे जेव्हा आपण हे यूज करतो तेव्हा आपला चेहरा एकदम फ्रेश फील करतो आणि आपण पाहिलं आरशात तर आपल्याला एकदम फ्रेश फील होतं. सो खूप चांगलं आहे. आणि हे आय थिंक 350 रुपयाचं काहीतरी आहे कन्सिलर आणि बर्वाचं आहे. सो खूप चांगलं आहे, माझं पर्सनली फेवरेट आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित हातानेच ब्लेंड करत आहे, ब्लेंडरचा यूज करत नाही आहे किंवा ब्रशचा यूज करत नाही आहे. आणि व्यवस्थित ब्लेंड करत आहे. मी जास्त कपाळाच्या वरती केसांच्या अवतीभोवती लावत नाही आहे, कारण की
मला तिथे स्किन प्रॉब्लेम होते, पिंपल्स येतात, सो मी तिथे यूज करत नाही. आणि अशा प्रकारे मी व्यवस्थित प्रकारे ब्लेंड केलेलं आहे कन्सिलर. तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल वाटत आहे. थोडेसे आपले डाग लपलेले आहेत आणि व्यवस्थित चेहरा एकदम व्यवस्थित दिसत आहे. सो आता आपण यानंतर वापरणार आहेत कॉम्पॅक्ट पावडर. कॉलेजच्या मुलींनी साधं पावडर वापरण्यापेक्षा हे जर कॉम्पॅक्ट पावडर जरी वापरलं तरी इनफ आहे. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे. आणि मी एकदम थोडंसं कॉम्पॅक्ट पावडर घेत आहे आणि व्यवस्थित प्रकारे लावून घेत आहे चेहऱ्यावरती. जास्त लावायचं नाही आहे, एकदम थोडंसं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ते सेट होतं. त्यामुळे माझा चेहरा ऑइली कमी दिसतो. आणि अधूनमधून आपण 1-2 तासांनी असं कॉम्पॅक्ट पावडरनी जरी सेट केला चेहरा तरी आपलं ऑइल खूप कंट्रोल होतं आणि खूप छान दिसेल चेहरा. तर अशा प्रकारे मी एकदम नॅचरल मेकअप केलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण वळूया ॲब्रो आणि लिप्सकडे. तर आता आपल्याला ॲब्रो फिल करून घ्यायचं आहे, कारण की ॲब्रो डिफाईन केलं तर खूप छान दिसतो चेहरा. तर त्यासाठी आपल्याला 2 प्रोडक्ट लागणार आहेत. एक आहे ॲब्रो ब्रश आणि एक आहे ॲब्रो पेन्सिल. आणि ही ॲब्रो पेन्सिल एकदम आपली लोकल शॉपमध्ये पण भेटून जाईल आपल्याला, जे की भेटते 40-50 रुपयाला. आणि हा जो ॲब्रो ब्रश आहे तोही आपल्याला भेटून जाईल एक 100 रुपयाच्या आसपास. सो मी तुम्हाला एक इथे हॅक सांगते. ॲब्रो पेन्सिल अशी वरून न लावता आपण असे केस असे वरती करायचे आणि थोडंसंच ॲब्रो पेन्सिल आतून फील करायचं, म्हणजे एकदम ते नॅचरल वाटतं. असं ॲब्रो खूपच असं बनवल्यासारखं किंवा त्याला डिफाईन केल्यासारखं वाटत नाही. सो आता आपण हे ॲब्रो ब्रश घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित डिफाईन करायचं, व्यवस्थित विंचरून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित डिफाईन होईल. आणि तुम्ही बघू शकता, जेव्हा तुम्ही फायनल बघाल ना तेव्हा तुम्हाला वाटेल वाव, किती सुंदर, एकदम नॅचरलच ॲब्रो आहेत आपल्या अशा, असं दिसून येतं. सो ही खूप चांगली ट्रिक आहे जी की मी वापरते आणि खूप छान वाटते. तुम्ही बघू शकता दोन्हीमध्ये फरक. आणि ते आपण असं जास्त असं ॲब्रो पेन्सिल ओढली आहे किंवा ॲब्रो पेन्सिल वापरली आहे असं वाटतही नाही, ते नॅचरल आहे असं दिसतं. सो आता आपण दुसऱ्याही ॲब्रोला आपण सेम हीच प्रोसेस करणार आहोत. तुम्ही बघू शकता मी किती बारकाईने नाजुकीने करत आहे. सो अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं. एकदम थोडंसं लावायचं आहे. माझ्या ॲब्रो थोड्याशा पातळ आहेत, त्यामुळे मी जिथे मला ॲब्रो नाही आहे तिथे मी प्रॉपरली लावून घेत आहे. आणि बस एवढंसंच लावायचं आणि व्यवस्थित ॲब्रो फिल करून घ्यायच्या, व्यवस्थित डिफाईन करून घ्यायच्या. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर छान झालेलं आहे. आता आपल्याला लिपस्टिक लावायची आहे. तर आपण लिपस्टिक न लावता, लिपस्टिक लावायची नाही आणि डायरेक्टली लावायची नाही, ती खूप जास्त लागते आणि ती छान दिसत नाही. कॉलेज वगैरे आपण जात असेल तर नाही. तुम्ही लिप टिंट वापरला तर खूपच चांगलं. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हा हॅक करू शकता. लिपस्टिक घ्यायची, त्याचं ब्रश घ्यायचा. अजून एक आपल्याकडे लिपस्टिकचं ब्रश असतं, तर ते ब्रश घ्यायचं आणि व्यवस्थित थोडंसंच त्या ब्रशचं थोडीशी लिपस्टिक घ्यायची आणि तीच अशी व्यवस्थित एकदम नॅचरल दिसेल अशी, मी जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशी लावायची. एकदम प्रॉपरली, एकदम थोडीशी तिळाच्या दाण्या इतकी लिपस्टिक घ्यायची. आणि ही ब्लेंड का झाली, कारण की आपण ऑलरेडी लिप बाम लावलं होतं, त्यामुळे ते एकदम असे ग्लॉसी लिप्स दिसतात आणि एकदम नॅचरल दिसतात. असं लिपस्टिक लावल्यासारखेही जास्त वाटत नाही आणि लिपस्टिक जास्त लावू वाटत नाही कॉलेज वगैरे, आणि ते अलाउडही नसतं. सो असं तुम्ही वापरू शकता. किंवा आजकाल ते असे लिप बाम पण आहेत पिंक कलर, रेड कलरमध्ये, सो तुम्ही ते लिप बामही वापरू शकता. मी काजळ वगैरे लावत नाही, पण तुम्हाला मी दाखवते आहे. जर असं आवडत असेल आयलायनर किंवा काजळ, तर तुम्ही परत असं जे ॲब्रो पेन्सिल असते आपली,
ती घ्यायची आणि आयब्रो पेन्सिल थोडंसंच टोकाला, डोळ्यांच्या अशा टोकांना थोडंसं लावायचं आणि आपल्या हाताच्या बोटांनी व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं. एकदम नॅचरल दिसतं ते, तुम्ही बघू शकता. आणि आपण एकाच पेन्सिलनी आपल्या आयब्रो पण केल्या आणि स्मोकी आईज पण म्हणू शकतो आपण, तेही केलं आणि खूपच छान वाटत आहे ते. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते, एकदम नॅचरल वाटतं ते. सो मी काजळ वगैरे यूज करत नाही. तुम्ही जर काजळ यूज करत असाल तर तुम्ही लावू शकता. तुम्ही बघू शकता किती नॅचरल वाटत आहे मेकअप. आणि लिप्स पण बघा किती नॅचरल वाटते, काही लावलं नसल्यासारखं वाटते. सो फायनल लुक बघा तुम्ही, किती नॅचरल वाटत आहे एकदम. आणि मी केस वगैरे हेअर ड्राय केले आणि तुम्ही बघू शकता. आणि मी तर थोडंसं कर्ली करण्याचा प्रयत्न केला केसांना, मला जास्त जमलं नाही. सो मी समोरच कर्ली केलेत आणि खूप छान दिसत होते आणि एक साईड झालीच नाहीत. सो इट्स ओके, मी नेक्स्ट टाईम प्रयत्न करेन. आणि तुम्ही बघू शकता खूपच छान वाटतो आहे मेकअप. तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये कसा वाटला माझा मेकअप आणि तुम्ही हा मेकअप नक्की ट्राय करा. खूप कमी प्राईजमधले प्रोडक्ट मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. तुम्हीही असे प्रोडक्ट वापरून छान असा मेकअप करू शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.